आता किती काय बघितले नाही गडे, काहीतरी 296 असं काहीतरी झालंय सत्यवान दादा. अं, सत्यवान दादा, काळूराम दादा ना तुमच्या जवळ, तुम्ही दोघे एकमेकांजवळ आहात, फार जवळ आहात. कदाचित माझ्या आधी तुमची भेट होऊ शकते. वर्ष झालं मी काळूराम दादांकडे निघाली. काळूराम दादा, गणेश खिंडीची यात्रा आता येणार आहे, तारीख बघते. दुसरी यात्रा येईल बघा, बरोबर वर्ष होईल. काळूराम दादा येऊन गेले, भेटून गेले, पण भेट काही झाली नाही. सत्यवान दादा सर मला खूप ओरडले, म्हणले कशाला मूर्खासारखं सांगते ग, बोलवलं आणि भेटायला नाही गेली. आणि एवढं टेन्शनमध्ये ना खूप बडबड केली सरांनी मला. म्हणजे असं सांगत असत का ग, त्यांना बोलून घेतलं. पण जाऊ दे, दर्शन झालं काळूराम दादांचं, आले पण बिचारे इथपर्यंत. या वर्षी जर येणार असेल तर या यात्रेला. का हो सत्यवान दादा, ओझरचं प्रकरण खूप वाढलं ना, खूपच वाढलं. आणि ताटेसाहेब एवढे भारी आहेत ना, रोज मला फोनवर आहेत. आता कालचाच माझा एक विषय झाला, म्हणलं साहेब मला यायचं पोलीस स्टेशनला, म्हणले इथं या समोरासमोर बसून बोलू आपण निवांत, काय विषय समजून घेतो. आणि आज बघा ना किती डेंजर झालं, साहेबांना तर काही कवरच होईना बाबा. साहेब पण शांत झाले. गाव कोणतं दादा? काळूराम दादा सांगा गाव आपलं. देवा, आता काय म्हणायचं आता अजून. एवढे आता तिथपर्यंत गेले, त्यांची शहानिशा होण्यात आपण तरी काही शहानिशा पाहिजे. पण आता ते जे दोघंही म्हणतात की आम्ही म्हणजे एवढे काही वाईट कृत्य केलेलं नाही. खेड राजगुरुनगर, पण ते खेडची वाडी वस्ती सांगा सत्यवान दादा. काळूराम दादांना सगळं गल्ल्याबोळी माहितीत पार. ताटे साहेब पहिले आम्हाला होते. हो ना साहेब, किती भारी बघितलं ना काळूराम दादा. म्हटले ना मला, म्हटले आंबेगाव मध्ये काम केलंय मॅडम आपण. म्हटलं साहेब इथे तुमच्यासारखा अधिकारी आलाय, म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला हो. असं तुम्ही एवढं समोरासमोर घेऊन बोलताय, भारी वाटलं. म्हटलं तर म्हटले अशी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. म्हणलं साहेब आता आम्ही काय हो साधे माणसं ग्रामस्थ, म्हणलं आम्ही काय मदत करणार आहो. नाही म्हणले तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे मदत करावी, तुम्ही सहकार्य करावं पोलीस स्टेशनला. म्हणलं करेल ना साहेब. आता सुनबाई पोलीस स्टेशनला पोलीस पाटील आहे, आणि पुतण्या पोलीस स्टेशनला पोलीस पाटील आहे. म्हटलं पुतण्या दिलाय, सुनबाई दिली आहे, आता सासू पण काय सगळं घरदार पोलीस स्टेशनमध्ये घेता का म्हटलं का आम्हाला. तेव्हा ते म्हणले अहो तुमच्यासारखी माणसं भेटत नाही. म्हटलं काय केलं आम्ही असं, आम्ही असं काय केलंय म्हटलं वेगळं. बिझनेस ना यावर्षी जरा बिझनेसकडे दुर्लक्ष करणार आहे.